शास्त्रानुसार विवाहित महिलांनी कधी केस धुवावे व कधी केस धुवू नये. तर विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी डोके धुवू नये. आठवड्यातील या दिवसात केस धुतल्याने घरात नकारात्मकता वाढते, आर्थिक संकट वाढतं आणि कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते. गुरुवारी केस धुतल्याने पतीचे आयुष्य कमी होते, घरात वाईट नशीब बसतं, कष्ट करूनही घरात धनसंपत्ती वाढत नाही. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होतात. तसेच विवाहित महिलांनी शनिवारी केस धुवू नये. यामुळे शनिदेव देखील क्रोधित होतात आणि आपल्याला वेदना देतात, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे आवर्जून पाळावं. आठवड्यातील या दिवसांव्यतिरिक्त महिलांनी अमावस्या, पौर्णिमा, एकादशीला सुद्धा केस धुवू नये. यामुळे अशुभ परिणाम मिळतात. केस धुण्यासाठी हा सर्वोत्तम शुभ दिवस आहे तो म्हणजे बुधवार आणि शुक्रवार. हे केस धुण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानले गेले आहेत. बुधवारी केस धुतल्याने संपत्ती वाढते, घरामध्ये समृद्धी वाढते. महिलांसाठी शुक्रवार हा दिवस देखील फक्त केवळ केस धुण्यासाठीच नाही तर सौंदर्याशी संबंधित सर्व कामे करण्यासाठी आहे. जसे की सौंदर्य वस्तू देखील या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता. शुक्रवार हा शुक्र ग्रहाला समर्पित आहे. धन आणि विलास, सौंदर्य, आकर्षण आणि प्रेम यासाठी हा ग्रह जबाबदार आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस देखील आहे. जर मुली आणि महिलांनी शुक्रवारी केस धुतले तर त्यांचे सौंदर्य वाढते. शास्त्रानुसार शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. यामुळे महिलांनी या दिवशी केस स्वच्छ करणे आवश्यक आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्या कृपेचा वर्षाव आपल्यावर करत असते. तर दुसरीकडे जर तुम्ही आई असाल किंवा तुम्हाला मूल हवं असेल तर तुम्ही शुक्रवारी केस आवर्जून धुवावे. आजकाल कोणताही शुभ सण, शुभ मुहूर्त किंवा तिथी असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं. स्त्रिया केस कापताना किंवा धुण्याआधी अजिबात विचार करत नाहीत. पण ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणावर, विशेषतः पौर्णिमा, एकादशी, अमावस्या या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत, कापू नयेत. या सर्व गोष्टी तिथीपूर्वक कराव्या असं सांगितलं आहे. जर तुम्ही कोणत्याही दिवशी उपवास ठेवला तर त्या दिवशी केस धुवू नका. उदाहरणार्थ, जर तुम्हाला सोमवारचा उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस आधी केस धुवा आणि शुद्ध व्हा. पण उपवासाच्या दिवशी केस धुण्याची चूक कधीही करू नका. जर काही कारणास्तव उपवासाच्या दिवशी केस धुवावे लागत असतील तर केसांना थोडेसे कच्चे दूध लावून तुम्ही केस धुवू शकता. त्याचबरोबर गुरुवारी जर तुम्हाला केस धुण्याची वेळ आली तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा केसांना लावून तुम्ही केस धुवू शकता. बघा, केस कधी धुवावे, केस कधी धुवू नये हे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याचे कारणही सांगितलेले आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी आवर्जून पाळावं.